आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे। शुरू में हम अक्षम हो गए, थोड़ा कम हो गए, आरएसएस की जरूरत पड़ती थी, आज हम बढ़ गए हैं, सक्षम है, तो बीजेपी अपने आप चलती है। हे वक्तव्य आहे जे.पी. नड्डा यांचं। एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे मत व्यक्त केलंय। वाजपेयींच्या काळामध्ये भाजप आणि सध्याच्या भाजप यातमध्ये फरक काय असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता, तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे, तर भाजप हा राजकीय पक्ष आहे हे अधोरेखित करायला देखील जे.पी. नड्डा विसरले नाहीत। तर जे.पी. नड्डा नेमकं काय म्हणाले? शुरू में हम अक्षम हो गए, थोड़ा कम हो गए, आरएसएस की जरूरत पड़ती थी, आज हम बढ़ गए हैं, सक्षम है, तो बीजेपी अपने आप को चलाती है। राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात जे.पी. नड्डा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले आणि त्याला भाजपने कसं उत्तर दिलंय आपण पाहूयात। नड्डांनी सरळ सांगितले की आजपर्यंत आम्हाला आरएसएसची गरज होती, आता आम्ही स्वयंपूर्ण झालेलो आहोत, आम्हाला आरएसएसची गरज नाही। मग आज तुम्ही लिहून ठेवा, हे परत तर सत्तेवर येतच नाहीत, पण आरएसएसच्या कार्यकर्त्यांना सांगतो की हे पुन्हा सत्तेवर आले तर आमच्यापेक्षा धोका तुम्हाला आहे, कारण हे आरएसएस वरती बंदी आणतील। विचार परिवार हा आमचा अत्यंत आत्म्यासारखा आहे आणि विचार परिवाराचं मोठं योगदान आमच्या सर्वांच्या विजयामध्ये आहे। शेवटी विचार परिवाराने आमची भूमिका जी आहे ती एका राष्ट्रहिताकरता आहे, राष्ट्र प्रथम आहे, आणि त्यामुळं तुम्ही त्या ट्विटचा वेगळा अर्थ काढू नका। खरं तर प्रचंड ताकदीने आम्ही सर्वांनी काम केलं आहे। ज्या शिडीने वरती आली ती शिडी सोडायला तयार आहेत। मी मध्यंतरी असणारा मोहन भागवत यांना असणारा प्रश्न विचारला होता की मागच्या दोन वर्षामध्ये तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी भेटले होते का? तुम्ही भेटायची वेळ मागितली त्यावेळेस तुम्हाला भेटण्याची वेळ दिली का? याचं उत्तर अजून आलं नाही। जे.पी. नड्डाच्या ह्याच्यावरनं सरळ दिसतंय की भारतीय जनता पक्षाला आता आरएसएस नको आहे। ते असं म्हणतायत की आता आम्ही उभे राहिलेलो आहोत, संघाने आता इतरही कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम करावं, हा त्याचा अर्थ होतो। संघाला सोडलेलं नाही, संघाची गरज प्रत्येक माणसाला त्यांना आहे, याची जाणीव त्यांना आहे। म्हणून तुम्ही संघाला भाजपपासून वेगळं करण्याचं किंवा शिवसेनेपासून वेगळं करण्याचा जो काही प्रयत्न केला आहे तो अत्यंत किळसवाना आहे आणि त्याला कुठेही कवडीची ही साथ कोणी तुम्हाला देणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे। तर संघासंदर्भात जे.पी. नड्डांनी केलेल्या विधानावरती सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली। एखाद्या पक्षाला निवडणुकीमध्ये मदत करणं हे संघाचं काम कदापि नाही, संघ हा वैचारिक मुद्द्यांवरती समर्थन करतो असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय। संघ कधीही आम्हाला कामाबद्दल सूचना करत नसल्याचं देखील मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे। विचाराची गरज कदापि ही संपूच शकत नाही, हा विचार आहे आणि हा विचार भारतीय जनता पार्टीच नव्हे तर काँग्रेस आणि अशा सुद्धा संघटनेला हा विचार एक असा वेळ येईल की जेव्हा या विचाराचं समर्थन करणं गरजेचं राहील, कारण हा विचार सर्वांना एकत्र करण्याचा आहे। कधीच पडद्याच्या मागे विचारविमर्श केल्या जातच नव्हते। मीही प्रदेश अध्यक्ष होतो, कधीच सूचना केली नाही। संघाला फक्त एवढंच वाटतं की व्यक्ती निर्माण, समाज निर्माण, राष्ट्र निर्माण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।